शेतकरी बांधवांनो, आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे तुमच्यासाठी एक आनंदाची आणि एक ऐतिहासिक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण गेले कित्येक दिवसाभरापासून तुम्ही ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होतात, त्या हप्त्यावर आजच्या मुहूर्तावर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे। आणि केवळ एकाच हप्त्यावरती नाही तर एकाच वेळी 2 हप्त्यावरती शिक्कामोर्तब झाले आहे। होय, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकले। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे दोन्ही हप्ते आता तुमच्या खात्यावरती एकाच वेळी जमा होणार आहे। म्हणजे 2000 रुपये नाही तर 2000 रुपयांचे मिळून 2 हप्ते मिळून 4000 रुपये आता एकाच वेळी तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये आज या ठिकाणी वाटप होणार आहे, कोणत्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत आणि हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, हे सर्व तुम्हाला मी आता या एकाच व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या हे दोन्ही हप्ते एकत्र नेमकी का दिले जात आहेत। गेल्या काही महिन्यात राज्यात विविध आंदोलन या ठिकाणी सुरू होते। कर्जमाफीची मागणी होती, शेतकरी बांधवांचे इतर प्रश्न देखील होते। या सगळ्या गोष्टींमुळे सरकारचे लक्ष हे अनेक म्हणजेच की दिशांवरती वितरले होते। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा रखडला होता आणि त्याच रखडलेल्या अवस्थेत 10वा हप्ता सुद्धा या ठिकाणी मुहूर्त आला। मग सरकारनं विचार केला की एकदाच दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती द्यायचे, शेतकरी बांधवांना एकाच वेळी या ठिकाणी मोठा दिलासा द्यायचा। आणि त्यानुसार आता शेतकरी बांधवांनो स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी या ठिकाणी निर्णय घेतला। राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून तब्बल 4700 कोटी रुपये म्हणजेच की निधी मंजूर केला आहे आणि हा निधी आता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता लक्ष देऊन पहा एक महत्वाची गोष्ट, नमो शेतकरी योजना ही बंद झाली अशा बऱ्याच अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्या होत्या। सोशल मीडियावरती बरेच लोक या ठिकाणी म्हणत होते की ही योजना बंद पडली, पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो, अशा अफवांवरती अजिबात या ठिकाणी विश्वास ठेवत जाऊ नका। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत महायुती सरकार आहे, जोपर्यंत या ठिकाणी भाजप सरकार आहे, तोपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही कधीही बंद होणार नाही। ही योजना या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सुरूच राहणार आहे आणि प्रत्येक हप्ता आता या इथून पुढे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वेळेवरती मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो निश्चिंत राहा। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे, हेच आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आता यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का, या 13 जिल्ह्यामध्ये नेमकी कशा प्रकारे वाटप होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार, हे आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो A to Z माहिती मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या जमा होणार, आज हप्ता जमा झाला, काल हप्ता जमा झाला। परंतु प्रत्यक्षामध्ये जर का तुम्ही पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। पण आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम जमा
जमा होणार, कोणती 13 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, हेच आता सविस्तरपणे जाणून घेऊया. जर का शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया या हप्त्यासाठी, या लाभासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यानंतर पुढे लगेच पाहूया की कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वाटप होणार आहे, कोणत्या 13 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडण्यामध्ये आलेली आहे. जर का शेतकरी बांधवांनो ते 13 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची, पीएम किसान योजनेची पहिल्यापासून म्हणजेच की पात्र आहेत, पहिल्यापासून लाभ घेत आहेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला महत्त्वाची तुमची ही 2 कामे पूर्ण आहेत का हे पाहिजे आहेत. जर का ही 2 कामे पूर्ण नसतील तर तात्काळ करून घ्यायची आहेत. तर पहा आता नंबर 1 वरती म्हणजेच की ई केवायसी. अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे, परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्त्याच्या लाभासाठी ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच पुढे पाहूया की कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये आजच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. तर आता चला तर पहा शेतकरी बांधवांनो, आता तुमचं दुसरं काम जाणून घेऊया. त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया. तर दुसरं काम म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील बँक खात्याशी आधार लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आधार बँक खात्याशी देखील लिंक करून घ्यायचं आहे. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया. तुम्हाला तर समजलंच असेल आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आता सविस्तरपणे हे जाणून घेऊया की कोणत्या 13 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर आता शेतकरी बांधवांनो, यामध्ये तुमचा जर का जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी 10वा हप्ता जमा होणार आहे. तर आता पहा नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो बुलढाणा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे. चंद्रपूर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, यवतमाळ या जिल्ह्यापैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवा. तुम्हाला देखील जमा लवकरच रक्कम या ठिकाणी होणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.